वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण उपवासाची साबुदाणा पुरी बनवतोय। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप साबुदाणा घेतलाय। पॅनमध्ये घालून याला आता मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचंय। तर फार याचा रंग वगैरे बदलायचा नाही, फक्त यातलं आपल्याला मॉइश्चर कमी करायचंय। तर साधारण 2 ते 3 मिनिटच मी याला मंद गॅसवर भाजून घेतलंय। आता गॅस बंद करूया आणि हा साबुदाणा थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यात घालून याला मिक्सरमधून अगदी बारीक दळून घ्यायचंय। पाव कप वरई म्हणजेच भगर घेतली आहे। साबुदाण्यासोबत थोडीशी वरई घातली म्हणजे मग या पुऱ्या तेलकट होत नाहीत। आता हे दोन्ही पीठ मी एकत्र करून घेतलेत, तर याला चाळणीने चाळून घ्यायचंय म्हणजे आपल्याला एकसारखं पीठ मिळेल। आपण कितीही बारीक केलं तरी काही साबुदाण्याचे कण तसेच राहतात, त्यामुळे एकदा चाळणीने चाळून घेऊया। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचंय, पाव चमचा काळी मिरी पूड, 2 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल तुम्हाला तर ती सुद्धा घालू शकता। सगळं मिक्स करून घ्यायचंय। 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेत, याला आता आपण किसणीवर किसून घेऊया म्हणजे ह्याचा अगदी छान लगदा होतो आणि पिठामध्ये हा बटाटा व्यवस्थित मिक्स होतो। आणि आता पीठ भिजून घेऊया। तर सुरुवातीला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, या उकडलेल्या बटाट्यामध्येच हे पीठ भिजून घ्यायचंय। तर मी आता थोडंसं पाणी घातलंय म्हणजे बाइंडिंग व्यवस्थित होतं। तर साधारण 2 ते 3 चमचे मी पाणी घातलंय। तुम्ही बटाटा कसा उकडता म्हणजे कितपत उकडलेला आहे, त्याच्यात ओलावा किती आहे त्यानुसार पाणी लागणार आहे। असं दाबून दाबून मळायचंय। तर व्यवस्थित असं मी हे पीठ आता भिजवून घेतलंय। याला असंच 15 मिनिट झाकून ठेवूया। 15 मिनिट झाली आहेत, पीठ पण आपलं चांगलं भिजलंय। गरज पडली तर तुम्ही पाण्याचा वापर करून याला थोडंसं सैल करू शकता, पण मला हे पीठ अगदी व्यवस्थित वाटतंय। यातून आता एक गोळा काढून चांगला तो हातावर मळून घ्यायचा। गरज पडली तर पिठाचा वापर करायचा आहे। तर इथे मी साबुदाण्याचं पीठ घेतलंय, थोडंसं लावून घेऊया आणि आता याला लाटून घ्यायचंय। तर फार जाड किंवा फार पातळ ठेवायचं नाही, मध्यम स्वरूपाची पुरी मी लाटून घेतली आहे। कडेने थोडेसे क्रॅक गेल्यासारखे वाटले तर एखाद्या वाटीने किंवा पेल्याने याला गोल आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता। अशाच पद्धतीने अजून एक पुरी लाटून घेऊया। हे दुसरी पुरी सुद्धा लाटून झाली आहे। आता तळून घ्यायच्या आहेत। पुरी तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग यामध्ये पुरी सोडायची आणि आता मीडियम फ्लेमवर याला तळून घेऊया। फार गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही। तर ही पुरी एकदम मस्त अशी फुगली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान व्यवस्थित तळून झाली की मग काढून घ्यायची आहे। तुम्ही जर यामध्ये तिखट किंवा चिली फ्लेक्स वगैरे घातले तर मग याला छान असा लाईट गोल्डन कलर येतो, पण आपण हिरवी मिरचीच घातली आहे त्यामुळे ही दिसायला थोडीशी पांढरट दिसते, पण अगदी व्यवस्थित तळून झालेली आहे। तेल निथळून काढून घ्यायची आहे। तर गरमागरम या पुऱ्या खायला खूप मस्त लागतात, तर शक्यतो गरमच खा। शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता। तर जरूर करून पहा। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।